नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मनुष्यबळ व्यवस्थापन या विषयाच्या मागील व्याख्यानामध्ये आपण मनुष्यबळ नियोजनाच्या विविध टप्प्यांचा सविस्तर आढावा घेतलेला आहे. आज आपण मानवी संसाधनाचं जे एक महत्त्वाचं कार्य आहे ते म्हणजे कार्यपृथक्करण किंवा कार्यविश्लेषण ही संकल्पना विविध मुद्द्याच्या आधारे अभ्यासणार आहोत. व्यवसाय म्हटला की त्यामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचं कार्य हे अभिप्रेत असतं. मग हे कार्य उत्पादन स्वरूपाचं असेल किंवा सेवा निर्मिती स्वरूपाचं असेल. कार्य पृथक्करण किंवा कार्य विश्लेषण ही संकल्पना अभ्यासण्यापूर्वी आपल्याला कार्य म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे कोणतीही क्रिया करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या विविध कर्तव्यांचा आणि जबाबदाऱ्यांचा जो एक समूह असतो त्याला कार्य असं म्हटलं जातं. आणि या कार्याचं विश्लेषण करण्याच्या पद्धतीलाच कार्य विश्लेषण किंवा कार्य पृथक्करण असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. संघटनेत विविध कर्मचारी हे कार्यरत असतात. त्यांना व्यवसायात जी वेगळ्या प्रकारची कर्तव्ये किंवा वेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, अशा प्रकारे कर्मचारी पार पाडत असलेले कर्तव्ये किंवा स्वीकारत असलेल्या जबाबदाऱ्यांच्या समूहालाच आपल्याला कार्य असं म्हणता येऊ शकेल. आणि म्हणून मग त्या अनुषंगाने कार्य विश्लेषण म्हणजे काय किंवा कार्य विश्लेषण ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी आपल्याला काही व्यवसाय तज्ञांनी केलेल्या व्याख्यांचा विचार करता येईल. एडविन फ्लिपो या व्यवसाय तज्ञाने कार्य विश्लेषणाची जी व्याख्या केलेली आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की कार्य विश्लेषण हे विशिष्ट कार्यामधील क्रिया व जबाबदारीशी संबंधित माहितीचा अभ्यास करण्याची तसेच त्या माहितीचे संकलन करण्याची एक प्रक्रिया आहे. दुसरी एक सर्वसमावेशक व्याख्या कार्य विश्लेषणाची केलेली आहे. या व्याख्येमध्ये असं म्हटलेलं आहे की कार्य विश्लेषण ही कार्याची संपूर्ण माहिती व अभ्यास करण्याची प्रक्रिया असून त्या कार्याचा घटक व जबाबदाऱ्या निश्चित करण्याची ती एक प्रक्रिया आहे. या दोन्ही व्याख्यांवरून कार्य विश्लेषणाची एक निश्चित संकल्पना आपल्या लक्षात येऊ शकेल किंवा कार्य विश्लेषण या संकल्पनेचा एक अर्थ आपल्या लक्षात येईल. तो म्हणजे कार्य विश्लेषण ही व्यवसायामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कार्याची माहिती आणि अभ्यास करण्याची एक सर्वांगीण अशा प्रकारची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने दोन घटकांचा समावेश केला जातो. ते घटक म्हणजे कार्य विवरण आणि कार्य निकष. कार्य विवरण हे कार्याचं स्वरूप, त्यांचं कर्तव्य, जबाबदाऱ्या आणि आवश्यकता यांचं लिखित स्वरूपात केलेलं दस्तऐवज आहे. या दस्तऐवजामधून कोणत्या प्रकारचे कार्य करावयाचे आहे, कसे करावयाचे आहे, केव्हा करावयाचे आहे, का करावयाचे आहे याबाबतचं स्पष्टीकरण हे दिलेलं असतं. तर कार्य पृथक्करणाचा जो दुसरा घटक आहे तो म्हणजे कार्य निकष, ज्याला जॉब स्पेसिफिकेशन असं म्हटलं जातं. या घटकाद्वारे कार्यपूर्तता करणाऱ्या व्यक्तींच्या वैशिष्ट्यांचे लिखित स्वरूपात विवरण दिलेले असते. कार्य निकषाच्या आधारे कार्य व्यवस्थितपणे पूर्ण करण्याकरता कराव्या लागणाऱ्या किमान पात्रता आणि गुणांचे निकष हे ठरवले जातात. थोडक्यात कार्य विश्लेषणामध्ये कार्य विवरण आणि कार्य निकष या दोन घटकांचा समावेश केला जातो. प्रामुख्याने
कार्य विवरणाचे जे प्रमुख घटक आहेत, त्यातील पहिला एक महत्वाचा घटक आहे तो म्हणजे कार्याचं नाव. कोणत्या प्रकारचं कार्य करावयाचं आहे हे निश्चित केलं जातं. अशा प्रकारचं कार्य करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या काय आहेत हे निश्चित केलं जातं. म्हणून कर्तव्य आणि जबाबदाऱ्या हा कार्य विवरणातील दुसरा महत्वाचा घटक आपल्याला सांगता येऊ शकेल. तिसरा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे कार्य घोषवारा. कार्याचा संक्षिप्त सारांश हा विवरणामध्ये दिलेला असतो. चौथा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे कार्यस्थळ. संबंधित कर्मचाऱ्यांवरती ज्या जबाबदाऱ्या सोपवल्या जातात किंवा त्यांना जी कर्तव्य पार पाडायची असतात, म्हणजे थोडक्यात त्यांना व्यवसायाचं जे कार्य करावयाचं असतं ते कार्य कोणत्या ठिकाणी जाऊन पूर्ण करावयाचं आहे त्याचा आढावा किंवा त्याची माहिती ही विवरणामध्ये दिलेली असते, ज्याला आपण कार्यस्थळ असं म्हणतो. कार्य विवरणातील पुढचा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे यंत्रसामुग्री आणि कच्चा माल. कोणतंही कार्य पूर्ण करण्यासाठी विशिष्ट साधनांचा, यंत्रसामुग्रीचा वापर करावा लागतो. त्याबरोबरच त्या कामाच्या पूर्ततेसाठी काही कच्च्या मालाची देखील गरज असते. त्यामुळे कोणत्या प्रकारची यंत्रसामुग्री कार्यपूर्ततेसाठी वापरली जाणार आहे, कोणत्या प्रकारचा कच्चा माल वापरला जाणार आहे याची माहिती कार्य विवरणामध्ये दिलेली असते. संबंधित कार्य करत असताना कोणत्या प्रकारचे संभाव्य धोके जाणवू शकतात याची माहिती कार्य विवरणामध्ये दिलेली असते. नियंत्रण ठेवण्याची ठिकाणे हा कार्य विवरणाचा एक महत्वाचा घटक आहे. केल्या जाणाऱ्या कार्यावरती नियंत्रण हे कशा पद्धतीने ठेवलं जाऊ शकतं, कोणामार्फत अशा प्रकारचं नियंत्रण हे ठेवलं जाऊ शकतं. संबंधित कार्य करण्याची जबाबदारी ज्या कर्मचाऱ्यांवरती सोपवलेली आहे त्यांना भरतीची शक्यता कितपत आहे त्याबाबतची माहिती ही विवरणामध्ये दिलेली असते. व्यवसायामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना भविष्यात कोणत्या प्रकारच्या संधी उपलब्ध होऊ शकतात त्याची माहिती ही कार्य विवरणामध्ये दिलेली असते. कार्य केल्याचं समाधान काय आहे याची माहिती देखील कार्य विवरणामध्ये दिलेली असते आणि केलेल्या कार्याबद्दल मिळणारा मोबदला आणि इतर फायद्याचा तपशील हा कार्य विवरणामध्ये दिलेला असतो. थोडक्यात कार्य विवरण ही कार्याची वैशिष्ट्ये सांगण्याची एक प्रक्रिया असून यामध्ये ज्या महत्वाच्या घटकांचा समावेश केलेला आहे ते संक्षिप्त स्वरूपाने आपल्याला नमूद करता येतील. ते म्हणजे कार्याचं नाव, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या, कार्य घोषवारा, कार्यस्थळ, यंत्रसामुग्री आणि कच्चा माल, कार्यात येणारे संभाव्य धोके, नियंत्रण ठेवण्याची ठिकाणे, भरतीची शक्यता, भविष्यातील संधी, कार्य समाधान, मिळणारा मोबदला आणि इतर फायदे हे सर्व कार्य विवरणाचे महत्वाचे घटक आहेत. कार्य विश्लेषण प्रक्रियेचा जो दुसरा भाग आहे तो म्हणजे कार्य निकष. कार्य पूर्ततेकरता आवश्यक असणाऱ्या माहिती आणि गुणांची निश्चिती ही कार्य निकषाद्वारे केली जाते आणि म्हणून कार्य निकषामध्ये ज्या महत्वाच्या घटकांचा समावेश केला आहे त्यातील पहिला महत्वाचा घटक आहे तो म्हणजे शिक्षण. विशिष्ट कार्य करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याची शैक्षणिक पात्रता काय असावी हे निकषामध्ये नमूद केलेलं असतं. त्याबरोबरच विशिष्ट पदावरती काम करण्यासाठी किंवा कर्मचाऱ्याची निवड करण्यासाठी अनुभव आवश्यक आहे का त्याचा त्याबाबतचं विवेचन हे निकषामध्ये दिलेलं असतं. कर्मचाऱ्याला कार्यपूर्ततेसाठी कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण देणं आवश्यक आहे त्याचा उल्लेख हा निकषामध्ये केलेला असतो. त्याबरोबरच कोणत्या प्रकारचं कौशल्य हे कर्मचाऱ्याच्या अंगी असणं आवश्यक आहे ते या निकषामध्ये नमूद केलेलं असतं. विशेष प्रकारचं कार्य पूर्ण करण्यासाठी कोणत्या प्रकारची शारीरिक क्षमता आवश्यक आहे त्याचा उल्लेख हा निकषामध्ये केलेला असतो. आज आपल्याला कल्पना असेल की विशिष्ट पदावरती ज्या वेळेला भरती केली जाते, मग सैन्य दलामध्ये भरती करायची असो किंवा पोलीस दलामध्ये भरती करायची असो, त्यासाठी विशिष्ट प्रकारची शारीरिक क्षमता ही आवश्यक असते.
कर्मचाऱ्याची निवड करताना कार्यक्षमता पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीच निवड ही व्यवस्थापनाकडून केली जाते आणि म्हणून कोणत्या प्रकारच्या कार्याच्या पूर्ततेसाठी कशा प्रकारची शारीरिक क्षमता ही कर्मचाऱ्यामध्ये असणं आवश्यक आहे, त्याचा उल्लेख हा निकषामध्ये केलेला असतो. प्रेरणा देणं हे आवश्यक असतं. कशा पद्धतीने प्रेरणा कर्मचाऱ्याला मिळेल त्याचा उल्लेख हा निकषामध्ये केलेला असतो. मानसिक पात्रता आणि बुद्धिमत्ता हा देखील या कार्य निकषाचा एक महत्वाचा घटक आपल्याला सांगता येऊ शकेल. सामाजिक भूमिका, कर्मचाऱ्याची पुढाकार घेण्याची प्रवृत्ती, आवडीनिवडी आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये किंवा तणावाच्या परिस्थितीमध्ये तणावाचं व्यवस्थापन हे कशा पद्धतीने केलं जाईल या सर्व गोष्टींची माहिती ही कार्य निकषामध्ये केलेली असते. थोडक्यात कार्याच्या पूर्ततेकरता आवश्यक असणाऱ्या माहिती आणि गुणांचा संच म्हणजे कार्य निकष असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. आणि म्हणून कार्य निकषामध्ये ज्या विविध घटकांचा समावेश केलेला आहे त्या घटकांचा संक्षिप्त आढावा घेतल्यास शिक्षण, अनुभव, प्रशिक्षण, कुशलता, शारीरिक क्षमता, प्रेरणा, मानसिक पात्रता, बुद्धिमत्ता, सामाजिक भूमिका, पुढाकार, आवडीनिवडी आणि तणाव व्यवस्थापन हे कार्य निकषाचे काही महत्वाचे घटक आपल्याला सांगता येऊ शकेल. थोडक्यात कार्यविवरण आणि कार्य निकषाच्या प्रक्रियेद्वारे कार्य विश्लेषणाची प्रक्रिया पार पाडली जाते. या कार्य विश्लेषणाचे निश्चितच काही फायदे हे व्यवस्थापनाला मिळत असतात. कार्य विश्लेषणाचे फायदे, महत्व आणि कार्य विश्लेषणाचे उपयोग याबाबतचा सविस्तर आढावा आपण व्याख्यानाच्या पुढच्या भागामध्ये घेऊया. आज याच ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.